हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. यामध्येच लाडक्या बहिणींनो सरकारकडनं एक मोठी चुकी झालेली आहे, की ज्या बहिणी पात्र असून देखील त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तर सरकारला एकच विनवणी आहे, ज्या गोरगरिबीन बहिणी आहे त्यांचा काही किरकोळ कारणास्तव लाभ सरकारने बंद करू नये. कारण पहिल्यांदा जर बघितलं काही लाडक्या बहिणींचे आपण फुटेजेस आणलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, पहिले लाडक्या बहिणी अप्रूव्ह स्टेटसमध्ये आहे. मग कोणता तरी अधिकारी चेंज झाला, मग त्या पेंडिंग मध्ये आहेत, मग पुन्हा त्यांना आधार कार्ड अपलोड करायला लावतात. अशा माध्यमातून पहिले त्या काय पात्र होतात, मग पुन्हा अपात्र होतात, पुन्हा पात्र होतात आणि पुन्हा अपात्र होतात. तर हे एकदम चुकीचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. म्हणजे हा जो मे महिन्याचा हप्ता आहे तुमच्या अकाउंटला कधी जमा होईल याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे. आणि सोबतच काही वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे की मार्च, एप्रिल, मे असे 3 महिन्याचे पैसे म्हणजे 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. काही वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे की मे आणि जूनचे पैसे एकत्र मिळणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ना 4,500 रुपये भेटणार आहे, ना तुम्हाला जून आणि मेचा हप्ता भेटणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त आणि फक्त मे महिन्याचा हप्ता भेटणार आहे. तेही किती? 1,500 रुपये. कधी भेटणार आहे सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळं एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग लाडक्या बहिणींनो, एक अत्यंत महत्वाची शिफारस, एक अत्यंत महत्वाची सरकारकडे मागणी, की ज्या बहिणी पात्र आहेत त्यांचा लाभ अचानक बंद करू नका. पात्र बहिणींना अपात्र करू नका. मी एका बहिणीचं स्वतः लाडक्या बहिणीनं बघितलं, की पहिल्यांदा ती बहीण काय होती? पात्र होती. मग सरकारने त्या बहिणींना आधार कार्ड अपलोड करायला लावलं. मग ते पुन्हा पात्र झाली आणि मग जेव्हा तिथे जे पदाधिकारी आहे हे चेंज झाले, मग पुन्हा त्या सरकारने त्या बहिणीला काय केलं? अपात्र केलं. हे जर असंच चालत राहिलं, तर या गोरगरिबीन बहिणी कोणाकडे जातील? कुणाकडे आपल्या पात्रतेची हमी देतील? बरोबर? सोबतच जो लास्ट इयरचा आय-टी-आर आहे, इन्कम टॅक्स रिटर्न आहे, तो जर भरला असेल, तर यावर्षी त्या बहिण्यांचा लाभ बंद करू नका. जर लाडक्या बहिणींनी चालू वर्षामध्ये जर आय-टी-आर फाईल केला असेल, तरच त्यांचा लाभ बंद करावा. अन्यथा त्याही बहिणी पात्र आहे, हे सुद्धा म्हणजे सांगायला सरकारला काही हरकत नाही. सोबतच ज्या बहिणी गोरगरिबीन बहिणी आहे, त्या पात्र असून देखील त्यांना अपात्रतेचा सामना करावा लागत आहे. अशा बहिणींसाठी ई-के-वाय-सी ही नवीन जी आता तुम्ही सुरू करणार होती, ती लवकरात लवकर सुरू करून लाडक्या बहिणींना एक आश्वस्त करावं, की बाबा तुमचा लाभ बंद करणार नाही आहे. सोबतच लाडक्या बहिणींना बघा, काही वृत्तवाहिन्यांमध्ये चालू आहे, की 3,000 रुपये येणार. मे जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता. महत्वाची अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3,000 रुपये एकत्र भेटणार नाही म्हणजे नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला 1,500 रुपये मिळेल आणि तोही असणार आहे मे महिन्याचा हप्ता. जर तुमच्यापैकी कोणत्याही बहिणीचा लाभ हा अचानकपणे बंद झाला असेल, तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि जिल्हा सांगा. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणताही युट्यूबर सांगत असेल, की तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे, 4,500 रुपये भेटणार आहे, तर हे सरळ-सरळ खोटं आहे. भेटणार नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे, तेही मे महिन्याचे. मग आता याच्यामध्ये किती महिलांना लाभ मिळणार आहे, तेही महत्वाचं आहे. ई-के-वाय-सी नंतर राज्यातील अनेक महिलांचा लाभ बंद झाला. या सरकारने किरकोळ कारणामुळे या लाडक्या बहिणींचा लाभ बंद केलेला आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज सरकारकडून बाद करण्यात आले आहेत. 80 लाखाच्या आसपास महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. 1,66,00,000 महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ मिळणार आहे. मे आणि जून हप्त्याबाबत सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाईल असेही सांगण्यात आलेले आहे. म्हणजे फक्त तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 23वा हप्ता भेटेल. तुम्हाला लाडक्या बहिणींनो, जूनचा हप्ता हा पुढल्या महिन्यापर्यंत भेटू शकतो. 18 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 18 जून पूर्वी विधान परिषदेच्या निवडणूक होणार आहे. त्याआधी लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता कमीच आहे. पण मला असं वाटतं की ते होणार म्हणजे होणार. निवडणुकीत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. जर या निवडणुकीत पैसे येणार असतील, तर मे आणि जून महिन्याचे एकत्र येऊ शकतात. मात्र याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. आणि लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, त्या लाभार्थी महिलांनाच मिळणार मोठा दिलासा. ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या कशामुळे? ई-के-वाय-सी मुळे. त्यांची नवीन ई-के-वाय-सी प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींनो, लवकरच सुरू होणार आहे. यासाठी आपण अनेक प्रयत्न करत आहोत. सरकारकडे मागणी करतोय. सरकारकडे मागणी पत्र पाठवतोय. यासाठी प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नांना लवकरच यश येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, आता हा जो मे महिन्याचा हप्ता आहे कधीपर्यंत भेटू शकतो? तर आजची तारीख आहे 8, 9, 10 या तारखांमध्ये जी-आर येऊ शकतो आणि जी-आर आल्यानंतर पुढच्या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. पैसे जमा होऊ शकतात. ही बाब आपण लक्षात घेणं अत्यंत महत्वाची आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा सांगा. पात्र असताना सरकारने लाडक्या बहिणींचा लाभ बंद करू नये. सोबतच तारीख सुद्धा सांगितलेली आहे. 15 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि किती रुपये मिळतील तुम्हाला? फक्त आणि फक्त 1,500 रुपये मिळतील. लाडक्या बहिणींनो, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.